मंडळी, हिला पुन्हा एकदा फुलं दाखवायची आहेत. इथे स्कूबीची गुड मॉर्निंग झालेली आहे. तर अशा प्रकारे आम्ही सर्व फॅमिली मिळून एन्जॉय केलेला आहे. गुड मॉर्निंग गाईज, नमस्ते, नमस्कार, शुभ सकाळ, सुप्रभात. कशा आहात? चांगलेच असाल. तर आज आमचा ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि सगळे झोपलेले आहेत. मी एकटीच उठलेले आहे आणि मला सवय आहे रोजच 5ला, 5:30ला, 6ला उठायची. तर मी आज 5:30लाच उठले आहे आणि सगळे रात्री गेम खेळत होते म्हणून सगळे झोपलेले आहेत. तर मी म्हटलं काय करू बसून, तर बाहेर आले तर खूपच छान वातावरण मंडळी. सगळीकडे पक्ष्यांचा खूप किलबिलाट ऐकायला येत होता आणि थोडा वेळ पूर्वी कोकिला पण छान गात होती. तर मी आता बाहेर आलेले आहे आणि सकाळचे 6 वाजलेले आहेत. छान वातावरण. तर आता सगळे उठल्यावर पाहूया काय एन्जॉय करतात ते. तर पुन्हा भेटू पुढे. बघा मंडळी, कोयलचा आवाज. छान. आणि आता ह्या झाडावर पण खूप किलबिलाट होता, परंतु मला वाटते मला पाहून ते घाबरले असतील आणि शांत बसलेले आहेत. कोयलिया गाती है, कोयलिया गाती है. सकाळी सकाळी पुन्हा ट्रेन आलेली आहे आणि आवाज ट्रेनचा पहा. माझ्या पाठीमागून चाललेले आहे ट्रेन. मंडळी, असं म्हणतात की इंग्रजांच्या काळापासून हे आहे ट्रेन इथे. तर रात्री पण खूप आवाज येत होता आणि आत्ता पण सकाळी सकाळी धक 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 चाललेली आहे गाडी. पुन्हा दुसरे आलेले असं वाटतंय. मंडळी, इथे छान असं छोटूसा डॉगी आहे आणि मला वाटलं तो मला बघून आता भुंकेल, तर मी लांबूनच बघत होते, परंतु मला असं वाटतंय तो प्रेमाने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. काय बाबू, काय भूक लागली? भूक लागली? मग तुला मी काय देऊ? मी पाहुणे आहे बाबू इथे आणि तू काय खातो ते मला माहिती नाही. आणि आजारी पडला मग तुझ्या आई बाबा मला ओरडतील ना. राग आला आता मी काय करू? हा, काय झालं? ए सोन्या, बाबू, ए बाबू. चल, रुसला तो आता. मी चालली मग. बाय बाय, बाय बाय. बाय कर, बाय कर, बाय बाय, बाय कर. नाही, मंडळी, काल एवढे भिजलो तर अजिबात थंडी लागली नाही आणि आता खूपच थंडी लागत आहे. मला वाटते सकाळची वेळ आहे म्हणून कदाचित खूपच थंडी लागत आहे. पुन्हा ट्रेन आलेली आहे. आता आवाज येईल पहा. इथे स्कूबीची गुड मॉर्निंग झालेली आहे आणि आमचा ऋषी बाबू त्याला इकडे फिरवायला आणलेला आहे त्यांनी फुलांच्या बागेत. आणि त्याला पाहून इकडे ब्लॅकी ओरडत आहे. मगाशी नव्हता तो, आतमध्ये होता.
आणि मेघराजाने पण हजेरी लावलेली आहे सकाळी सकाळी. तो स्कूबीला पाहत आहे तिथून आणि स्कूबी तिकडे गेलेला आहे सकाळी सकाळी हवा खायला. ऋषी पाऊस आला भिजेल तो आण त्याला. आणि छोटावाला पण तिकडे आहे. पाऊस आला म्हणून त्याला आतमध्ये घेऊन चाललेला आहे त्याचा मालक. चला मंडळी, पाऊस जास्त आला तर मी भिजले तरी हरकत नाही, परंतु माझा फोन भिजला नाही पाहिजे, कारण की हा आत्ताच नवीन घेतलेला आहे फोन. माझा फोन हरवला मंडळी, तर खूप दुःख झालेलं. तर हा दुसरा घेतलेला आहे, तर पुन्हा हा बंद पडू नये. आणि रात्री जेवताना मंडळी पाण्याची बाटलीच हातातनं माझ्या सटकली आणि त्याच्यावर पडली न भिजला, तर मन धक्क झालेलं एकदम. आणि स्कूबी आलेला आहे. स्कूबी ऐ बाबू, चला चला, पाऊस आला, भिजू नये. जा घरी जा, घरी जा, घरी जा. स्कूबीला खूपच तहान लागलेली आहे. फिरून फिरून आला तो बागेत. इकडे तिकडे कुठे आता काय बघतो. मंडळी, मस्तपैकी गरमागरम चहा आपल्याला सगळ्याला आलेला आहे, तर या पियाला चहा. आणि आमची काही मंडळी इकडे गुड नाईट झालेले आहेत, काहीची आंघोळ झालेली आहे, काही आंघोळीची तयारी करत आहेत. तर आम्ही आता चाय पिऊन घेतो. या तुम्ही पण. मंडळी, पुन्हा एकदा सकाळी सकाळी आमची मंडळी इकडे पोहायला एन्जॉय करायला आलेले आहेत. त्या माझ्या भावाने फळं आणलेली, मी पण फळंच खात आहे. तर पाहूया चहा नाश्ता झाल्यावर ते लोक काय येतात भिजायला, की मग काय रील्स वगैरे काढतात, तर पाहूया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मंगळमूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया जीव जाडला तुझ्या ठाया. आधी वंदू तुझ मोरया. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा. तर आज आहे संकष्टी चतुर्थी, तर त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, ह्या चाफ्याच्या झाडाजवळ, ह्या फुलांजवळ मला फोटो काढायचा होता, म्हणून मी पुन्हा कालचा गाऊन रात्रीचा पुन्हा घातलेला आहे फोटोशूटसाठी. चहा पिऊन झाल्यानंतर मंडळी आता आपल्यासाठी गरम गरम कांदे पोहे आलेले आहेत. आणि काही कांचा उपवास आहे, तर हे जे चिल्ड्रन पार्टी काही काही पेशंट आहेत, तर त्यांना गोळ्या खाण्यासाठी कांदे पोहे. तर या मग खायला मंडळी. तर मंडळी, कांदे पोहे चहा पाणी पिऊन झालेलं आहे. काय बोलते? हां थांबा जरा बेटा, 1 मिनिट. तर मंडळी, कांदे पोहे चहा वगैरे खाऊन झालं. काय कोणी नाही कसं ठेवेल माहीत नाही गवस. तर मंडळी, इथे छान फुलं आहेत, तर पहा मी कशी लावलेले आहेत फुलं. सगळे मला हसत आहेत, परंतु ते तुझ्याशिवाय कोणच असं एन्जॉय करू शकत नाही. फुल एन्जॉय.
तर मंडळी हिला पुन्हा एकदा फुलं दाखवायची आहेत. छान छान मस्त. मंडळी आता निघण्याची वेळ झालेली आहे आणि खूपच जोराचा पाऊस आलेला आहे. तर असं वाटतं की पुन्हा जावा एन्जॉय करायला. आणि आम्ही आता बेडरूममधून इथे कपडे बदली करत आहोत आणि पाऊस आलेला आहे. तर पाहत राहा. आता पाहूया आपण पुढे काय करत आहोत. इथं निघण्याची वेळ झालेली आहे आणि इकडे अजूनपर्यंत मन भरलेला नाही. मामा भाचीचा इकडे डान्स चाललेला आहे. काय मला नाचत. अच्छा ओके. अच्छा अच्छा फोटो काढायला. मला वाटलं डान्स करायला. ओके. इकडे मॉडेल आलेले आहेत. मम्मी पाठीमागून नाही पुढून जाते काढायला. या वर्षी होतंय का नाही तुमचा डान्स? इकडे डीजे वाले लावलेले आहे. डीजे मामा भाच्यांचा चाललेला आहे डान्स इथे. सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे ना. आपापल्या बॅगा आता भरत आहेत आणि निघण्याची तयारी सुरू आहे आता. आमच्या स्कूबीची पण तयारी झालेली आहे. चला स्कूबी चला. तर अशा प्रकारे आम्ही सर्व फॅमिली मिळून एन्जॉय केलेला आहे आणि खूप खूप छान आम्हाला वाटलं. तर तुम्ही पण असेच जात राहा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. तर आता आम्ही इथून रवाना होत आहोत घरी आणि पुन्हा एकदा मेघराजांनी हजेरी लावलेली आहे आणि पाऊस आलेला आहे. पहा मंडळी पाण्यात तुम्हाला दिसत असेल. तर तोपर्यंत असेच व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय.